गाईस आता रात्रीचे 11:30 वाजलेत. आता जस्ट माझ्या बहिणीशी बोलणं झालं. इकडे नेटवर्कमध्ये आलो होतो. सगळेजण झोपलेत गावात. माझं गाव सगळं सुनसान, सगळेजण झोपले. विषय काय माहिती आहे का, एवढे लोक कोणाचं नाव घ्यावं काही कळत नाही, काय करावं काही समजत नाही. तर काय बोलत होतो, दीदीचा फोन आला मला. दीदीने सांगितलं मला, दीदीने एक हप्ता झाला सांगितलं आहे आणि 27 ते 28 किंवा 28 तारखेला ही घटना घडली. मम्मी पोलीस स्टेशनचे चक्कर मारते. किती दिवस झाले, आज 27-28 का 16-17 दिवस झाले असतील. मशीन आमची चोरीला गेली, उसाची मशीन. 40,000 ते 50,000 रुपयाचं नुकसान झालं. 2 मशीन होतं आमच्याकडे. तर 10,000 रुपयाने कमावलेली ती दुसरी मशीन, नवीन मशीन घेतलेली, तिला चालवायला कोण नव्हतं. भाड्यावरती पण दिली नव्हती ती. म्हणजे थोडं 2-3 महिने झालं बंद होती. कोणतरी ज्याला भाड्याने दिलेली तिला, तो गावाला गेलेला, तर बंद होती. आनंद हॉस्पिटल समोर बोईसर येथे, बोईसर ठिकाणची गोष्ट आहे. तर ती चोरीला गेली आणि काय करावं, काय एवढं कोण दुश्मनी काढताय काही समजत नाही आहे. एवढे वाईट वाटतंय ना गाईस, काय सांगू तुम्हाला. पोलीस स्टेशनची चक्रा मारते, सर्व CCTV वगैरे चेक करते. एवढ्या दिवसापासून ती ना एवढी परेशान आहे ना माझी मम्मी, तुम्हाला काय सांगू. खूप वाईट वाटते, खूप जास्त वाईट होते. ऐकल्यापासून आम्हाला वाटलं आता भेटेल करून, पण नाही. आता पोलीस स्टेशनला जाऊन थकली ती. आज सगळेजण तिला बोलतात की तू हे कर, मीडियावाल्याला बोलव, हे कर ते कर. एकटी भाऊ आहेत सोबत, फक्त 2 मामा माझे, 2 सिद्धू मामा आणि राहुल मामा, दोघे जण सोबत आहेत. पण त्यांचं आता राहुल मामाला, माझ्या मामाला त्याच्या बायकोची जस्ट डिलिव्हरी झाली, त्याला मुलगा झाला आहे. तर तो त्याचा बिझी असतो. आणि माझा मोठा मामा पण थोडाफार आजारी असतो, तर तो पण कंपनीत, सगळे आपल्या कामामध्ये बिझी असतात. तर एकटी धावपळ करते एवढ्या दिवसापासून. खूप जास्त याची गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे की ना. 10,000 रुपयाने कमवलेली गोष्ट, कोणी ती मशीनमध्ये हात असलेले कोणी हा माझा व्हिडिओ बघत असेल तर ना, भावा एक गोष्ट ऐक. लेडीज असेल की जेंट्स असेल माहिती नाही, पण ना तू 40-50 हजाराची गोष्ट घेतली ना, तुझे तिप्पट चौपट जाणार, एवढं लक्षात ठेव. एवढं तर कर्मावर विश्वास आहे माझा. होणार असं नक्की, 100% होणार. तिप्पट चौपट हे एवढं सारं भोगणार ना. 10,000 रुपयाने कमवलेली गोष्ट जर गेली ना, तर मी स्वतः 9वी-10वीला असायचो ना, त्यावेळेस मी स्वतः दुकानावर राहायचो. मला माहिती आहे, मी ऊसाचा रस काढायचो, मी स्वतः ते काम केलेलं आहे. तर मला माहिती आहे त्या गोष्टीचं जाणव काय आहे. आणि जे माझे व्हिडिओ बघत असतील, ज्यांची ऊसाची मशीन असेल किंवा फळाचं दुकान असेल, जे रस्त्यावर बसत असतील दुकान घेऊन, जे विकत असतील वस्तू ना, त्यांना फक्त तेच लोक समजू शकतात की काय ह्या गोष्टीचा परिणाम आहे. म्हणजे किती दुःखद गोष्ट आहे ही, ते बरोबर समजतील. मला तिथे सांगितलं 8 ते 10 दिवसा अगोदरपासून सांगितलं आहे. मी पण प्रयत्न करते माझ्याकडून जेवढे होतील जेवढे माझे पण कॉन्टॅक्ट्स आहेत बोईसरमध्ये. मी सर्वांशी बोललो, पण कोणच काय करत नाही, कोण मदत करत नाही. काय एवढे का मला माहिती नाही. ते माझ्या मम्मीला का परेशान करतायत लोक. जाऊ द्या, काय करणार. नेऊन काय नशीब थोडे खेचून घेऊन जाणार. मम्मीने तो विषय सोडून दिला आहे. मग आता जस्ट फोन आलेला दीदी बोलली की ना, तिने सोडून दिला विषय. आता ती जाणार पण नाही पोलीस स्टेशनला, कारण ती जाम त्रासली. कारण मशीन 10-15 दिवस ना, आपलं म्हणजे 2 मशीन होता ना, ते एक चोरीला गेली त्यातली. तर एक मशीन ती शोधण्यासाठी ही दुसरी पण बंद ठेवावं लागते. तर त्याचं पण नुकसान होतं आहे. म्हणजे रोज दुकान बंद राहतं आहे, जावं लागतं इकडे तिकडे, फिरावं लागतं आहे. तर त्याचं पण नुकसान होतं आहे. त्यासाठी सोडून दिलं. मम्मी बोलते जाऊ द्या. असं मला दीदीने सांगितलं की आपलं नशीब खराब आहे सध्या. पण ज्याने पण घेऊन गेले त्याला एवढं टळटळ लागणार ना, मम्मीची पण आणि माझं पण शराब आहे बाबा, की ना एवढं जाणार ना तिप्पट चौपट. मी माझ्या आईसाठी मी खंबीर आहे. मी माझ्या मम्मीसाठी 40-50 हजाराची गोष्ट केली ना, मी तिच्यासाठी 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000
5 लाख रुपये किती पण पैसे असू दे मी त्याच्यासाठी देऊ शकतो. मी त्याच्यासाठी हमेशा खंबीर आहे. आज ती माझ्यासोबत नाही पण कधी ना कधी तर माझ्यासोबत ती राहील एवढा मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे. आणि मी तिच्यासाठी माझं जे पण आहे, जे माझं सोनं नाणं आहे, समजा प्रज्ञाला मी करतो ते प्रज्ञाचं सुद्धा आहे आणि मम्मीचं सुद्धा आहे. तर जे मी कमवतो आहे ते माझ्या आईचंच आहे सगळं काही. तर मम्मी तू हा व्हिडिओ बघत असशील तर टेन्शन घेऊ नको, विषय सोडून टाक. तुला कधी काही अडचण आली तर तू मला फोन कर, माझ्याशी बोल, काय आहे ते बिनधास्त बोल. मी कधीच तुला असं दूर करणार नाही की काय. तू माझं प्रेम किती आहे तुझ्यावरती तुला माहिती असेल, ठीक आहे. आता सोडा, मला बस शेअर कर सोशल मीडियावरती. दीदी बोलली की ना सोशल मीडियावरती शेअर करायला ही गोष्ट सांगितली त्यांनी सोशल न्यूजवाल्यांना. न्यूजपेक्षा आता काय माहिती ती मम्मी कधी करेल की नाही करेल किंवा थकली असेल तर सोडून देईल विषय. त्यासाठी मी विचार केला की मीच शेअर करू. आपल्याकडे पण सोशल मीडिया आहे तर मी सुद्धा शेअर करू. तर जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल की त्यामध्ये सामील असणारा किंवा जर कोणी अशी चोरी वगैरे पण केली असेल कधी तर प्लीज असं करू नका. कोणाचा टळटळा घेऊ नका. आणि खूप जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे की ना तुम्ही 10,000 रुपयाने कमवलेली गोष्ट जर तुम्ही हे करत असतील तर तुमचे नक्की जाणार. आता वेळ लागेल पण होणार. किती 5 वर्ष लागणार, 10 वर्ष लागणार, 15 वर्ष लागणार, पण ना जाणार. 4 पट 5 पट ती वस्तू तुमची जाणार. एवढं लक्षात ठेवा. त्यासाठी कोणाचं घेऊ नये, कोणाचं खाऊ नये. आपलं मेहनतीचं खावा. मम्मी आम्ही सगळं मेहनतीचं आम्ही खाल्लं आहे एवढ्या वर्षापासून. मला माहिती आहे ती गोष्ट गेली आहे. ती मशीन आहे ना मम्मीसाठी काय होती, खूप जास्त अमूल्य होती. बट काय ना मम्मी, तू हा व्हिडिओ बघत असतील तर टेन्शन घेऊ नको. तुझा मुलगा सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे सदैव, नेहमी, ऑलवेज. ओके, काळजी करू नको. जाऊ दे, सोडा गाईस. बाकी सगळं चांगले कर्म करा, चांगलं होणार. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. मम्मी तू पण स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावर पण विश्वास ठेव. कारण मी आहे हे पूर्ण सोशल मीडियासमोर बोलतो आहे, सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतो आहे. मी तुझ्यासोबत हमेशा आहे. तू मला कधीही कॉल कर आणि पैशाची गरज असली तरी मग मी पाठवणार. ओके, चालतं आहे गाईस. तात्पर्य हाच होता शेअर करायचा व्हिडिओ की सोशल मीडियावर शेअर करा म्हटलं. पण ह्या गोष्टीने काय होईल काय नाही काय आपण सांगू शकत नाही. आम्ही सोशल मीडियावर एवढे आमच्याबद्दल घाण व्हिडिओज बनले पण आम्ही काय बोललो नाही. काय माहिती आहे का, तुमच्याशी एक गोष्ट लपवली मी. काय माहिती आहे का, सगळ्यात मोठी गोष्ट, एकदम निर्लज्जास्पद गोष्ट मी लपवली. काय की माझ्या मम्मीवरती जेव्हा मॅटर झाला प्रज्ञाने माझा, त्यावेळेस मम्मीवरती माझ्या हल्ला झाला. तिच्यावर मारहाण झाली. तिचं 2 लाखाचं मंगळसूत्र गायब झालं, चोरीला गेलं. आणि आता मशीन चोरीला गेली. एवढे त्रास होता ना माझी आई, की माझ्या आईला एवढं त्रास देतात ना लोक की काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या. तर कंप्लेंट वगैरे सगळी नोंद आहे बोईसरला. माझ्या मम्मीने केलेली आहे. मशीन गेली आहे तर ती जर तुम्ही ह्या व्हिडिओत बघत असताल मशीन नेणाऱ्यांनो तर ती तुम्हाला मशीन ठेवा, पण तुम्हाला ही गोष्ट भोगावी लागणार. याचा पश्चाताप होईल तुम्हाला लवकरच. काय हरकत नाही. माझ्या आईसाठी मी खंबीर आहे. मी माझ्या आईसाठी किती पैसा खर्च करू शकतो कचऱ्यासारखा. ओके, काय हरकत नाही मम्मी, टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. आय लव्ह यू मम्मी, टेन्शन घेऊ नको. नेहमी मी तुझ्यासोबत आहे. थोडंसं बोलू वाटलं जरा, मन मोकळं झालं तुमच्याशी बोलून गाईस. थँक्यू. तुमच्याशी मी बोलू शकतो कधी असं व्हिडिओ चालू करून किंवा लाईव्ह येऊन. आता पण लाईव्ह येऊ शकतो पण आता 11:30 वाजले. मला वाटलं सगळे झोपले असतील. तर हा व्हिडिओ मी उद्या टाकेल. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. विषय सोडा, कोणाबद्दल हेट पसरवत नाही किंवा कोणाचं नाव घेऊन त्याला बदनाम करायचे प्रयत्न करत नाही किंवा काहीच करत नाही आहे. बस मला ही गोष्ट शेअर करायची होती म्हणून मी केली. सोशल मीडियावर शेअर करा. तर मी बस माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे पण सोशल मीडिया आहे. दीदी पण टाकू शकते, पण दीदी त्यांचं जस्ट चॅनल खोललं आहे. तिचे एवढे सबस्क्रायबर वगैरे नाहीत. तिचे जस्ट आता 1,500 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत, 1,500 मे बी. त्यासाठी म्हटलं आपल्याकडे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाची पॉवर खूप मस्त आहे, पॉवर आहे एकदम. सोशल मीडिया हे खूप पॉवरफुल वेपन आहे. कधी सोशल मीडिया जेवढं वाईट आहे तेवढं चांगलं पण आहे, असं आहे. ह्याने काय मशीन वापस तर येणार नाही. बस जर हा व्हिडिओ जर मशीन नेणाऱ्याकडे जर पोहोचत असेल तर त्याला समजाव की काय
होईल करून. ओके, म्हणजे जाणार तिप्पट चौपट जाणार त्या व्यक्तीचा, मशीन येणाऱ्याचा. बाकी काय एवढं घाम नाही. मम्मीने सोडून दिला विषय. मग कंटाळी 15 ते 16-17 दिवस झालं प्रयत्न करून करून कंटाळी मम्मी. क्लिप पण आहेत माझ्याकडे, त्या तर टाकतो मी. मशीन गायब झालेलं आहे. चालते, सोडा, जाऊ द्या. नशीब नशीब का खेळ आहे. बाय. चला जगा आणि जगू त्या सगळ्यांना. होप सो समजेल. ज्याच्यापर्यंत व्हिडिओ जर पोहोचवायचा आहे मला, त्याच्यापर्यंत जर पोहोचला असेल तर बस समजून घ्या. आपली पण वेळ जवळच आहे. ठीक आहे, भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळजी घ्या सर्वजण आपले आपले. लाडू काही उठले बघा झोपेतून, त्याला झोपवतो. काय एवढं बॅड लक सुरू आहे ना काही सध्या की काय सांगू. तुम्ही आता जास्तीत जास्त ते हेटर्स वगैरे येऊन बोलतील ना तुमचे कर्म आहेत असं. माझे कर्म आहेत तर मला भेटो. माझ्या आईला नाही. माझ्या आईची काही चुकी नाही कधीच काही कर्मामध्ये. मला काहीच प्रॉब्लेम झालेला नाही. बस उगाच फुकट त्रास भेटतो आहे मम्मीला. सो मम्मीला एवढंच बोलायचं की ना टेन्शन घेऊ नको. तुला जर त्या मशीनचे पैसे जर पाहिजे असतील तर तू मला फोन कर आणि मला कोणाचा तरी नंबर दे फोनपेचा. मी तुला सगळे पैसे पाठवतो. ओके, टेन्शन घेऊ नको. तर बाळ रडते माझं. बाय बाय.